नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या खास यूट्यूब चॅनलवर। तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करूनही आता कंटाळलाय का? रोज डाएट, व्यायाम, प्रोटीन शेक्स, पण तरीही काही फरक नाही। तर मंडळी, आज मी घेऊन आले जपानी लोकांच्या काही खास गुपित अशा टिप्स, ज्यामुळे तुम्ही फारशी मेहनत न करताही सहज वजन कमी करू शकता। चला तर मग पाहूया या जपानी वजन कमी करण्याच्या काही भन्नाट पद्धती। मंडळी, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर जपानी लोकांची एक सगळ्यात पहिली आणि गुपित असणारी टिप म्हणजे हारा हाचिबू, म्हणजेच 80%च पोट भरा। हो, जपानी लोक कधीच पोट तुडुंब भरून जेवण जेवत नाहीत। ते म्हणतात हारा हाचिबू, म्हणजेच तुमचे पोट फक्त 80% भरले की थांबा, कारण पूर्ण पोटभर जेवण केल्यावर शरीर अतिरिक्त कॅलरीज साठवायला लागतं आणि त्यामुळे आपलं वजन वाढत जातं। त्यामुळेच तुम्हीही फक्त 80% पोटभर जेवा आणि हळूहळू खा, दमानं खा आणि प्रत्येक घास नीट चावून खा। त्याचबरोबर जपानी लोक आंबवलेले पदार्थ खाणं जास्त प्रेफर करतात, त्यामुळे ते पचायला लवकर होतं आणि सोपं जातं। त्याचबरोबर सकाळी गरम पाणी प्या। जपानी लोक सकाळी उठल्यावर गार पाणी नाही तर कोमट पाणी पितात। हे पाणी शरीरातील मेटाबॉलिझम वाढवतं आणि शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी मदत करतं। त्यामुळे रोज सकाळी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय तुम्हीही स्वतःला लावून घ्या। त्यानंतर ग्रीन टी। हो, ग्रीन टी म्हणजे जपानी लोकांचं दुसरं गुपितच। ग्रीन टी मुळे फॅट बर्निंग खूप जलद गतीने होतं आणि शरीरातली चरबी कमी होण्यास मदत होते। दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही ग्रीन टी प्या। तसं पाहिलं तर जपानी लोक त्यांच्या प्रत्येक मील नंतर ग्रीन टीचा 1 कप प्रेफर करतात, ते घेतात। त्यामुळे काय होतं, तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होतं, खाल्लेलं अन्न लवकर पचतं आणि जास्तीचं अन्न साठून राहत नाही। त्याचबरोबर तुम्ही दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करा। हो, म्हणजेच प्राणायाम करत जा। काहीही न करता बसून फक्त 5 मिनिटं जपानी लोक दीर्घ श्वास घेतात। हे केल्यानं शरीरात ऑक्सिजन पोहोचतो, सर्व ठिकाणी ऑक्सिजन पोहोचतो, मेटाबॉलिझम वाढतं आणि फॅट बर्न होतो। त्यामुळे रोज किमान 5 मिनिटं तरी दीर्घ श्वास, खोल श्वास, प्राणायाम, अनुलोम विलोम अशा पद्धतीच्या प्राणायामांचा तुम्ही सराव करायला काहीही हरकत नाही। त्याचनंतर जास्त चालणं। जपानी लोक फारशा गाड्यांचा वापर करत नाहीत। लहान लहान गोष्टींसाठी ते चालणंच प्रेफर करतात। दुकानात, बस स्टॉप पर्यंत, ऑफिसमध्ये चालणं हाच त्यांचा व्यायाम आहे। त्यामुळे तुम्हीही लिफ्ट ऐवजी जिना वापरा। जवळच्या ठिकाणी गाडी काढण्याऐवजी तुम्ही चालत जाणं प्रेफर करा। त्याचबरोबर साधं आणि हलकं जेवण। जपानी जेवण नेहमी ताजं, साधं आणि कमी मसाल्याचं असतं। तुम्ही पाहिलं असेल, तिकडचे लोक फारसं तिखटही खात नाहीत। जास्त तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ टाळून तुम्हीही वजन कमी करू शकता। त्यामुळेच भाजी, भात, सूप, फळं ह्यांचा तुम्ही आहारात समावेश कराल। त्याचनंतर आरामदायी झोप। वजन कमी होण्यासाठी पुरेशी झोप सुद्धा फार महत्त्वाची आहे। जपानी लोक रात्री लवकर झोपतात आणि चांगली झोप घेतात, त्यामुळे त्यांचे चेहरे नेहमी टवटवीत, फ्रेश असे दिसतात। त्यामुळे तुम्ही 7 ते 8 तास झोप घेण्याचा रोज प्रयत्न करा। पहा मंडळी, वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन, जिम किंवा महागड्या औषधं लागतातच असं अजिबात नाहीये। फक्त जपानी लोकांचं हे साधं आणि नॅचरल जीवनशैलीतलं गुपित, हे सिक्रेट तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही आणा, त्याचा अवलंब करा आणि फरक तुम्ही स्वतःच पहा। तर मंडळी, तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच हेल्दी टिप्ससाठी आणि नवनवीन सिक्रेट्ससाठी आपल्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका।
तर मंडळी, ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केला की तो लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.